तर आज आपण शिकणार आहोत नाऊन म्हणजे नाम. तर हा टॉपिक आपल्याला 6वी ते 10वी पर्यंत उपयोगी येणार आहे. तर नाऊनमध्ये अनेक वेगवेगळे प्रकार आहेत, तर ते आपण आता पाहूया पुढे. तर सर्वात पहिला जो आहे आपला काइंड्स ऑफ नाऊनमध्ये नामाचे प्रकार आहेत, टाईप्स ऑफ नाऊन. त्याच्यामध्ये कॉमन नाऊन, लायन, शीप, बॉय, गर्ल, बुक, डॉग, ट्री, सिटी, रिवर, बॅडमिंटन. दीज ऑल्स आर दी कॉमन नाऊन. कॉमन नाऊन म्हणजे बघा, एकाच प्रकारच्या व्यक्तींना किंवा वस्तूंना दिलेले सर्वसाधारण नाव म्हणजे त्याला आपण कॉमन नाऊन असे म्हणतो. त्यानंतर आपला दुसरा प्रकार आहे तो आहे प्रॉपर नाऊन. प्रॉपर नाऊन म्हणजे बघा, एखाद्या व्यक्तीला विशेष असं स्वतःचं असं नाव दिलेलं असतं. रस्त्याला, झाडाला, नदीला, त्याला आपण प्रॉपर नाऊन असं म्हणतो. ही प्रॉपर असं त्याचं नाव असतं. जसं की सायली एका गर्ल्सचं नेम आहे, सायली. टायटॅनिक एका बोटचं नाव आहे. गोदावरी एका नदीचं नाव आहे. इंग्लंड एका देशाचं नाव आहे. मोती एका कुत्र्याचं नाव आहे. अँड्रोसेल्स एक्सेट्रा. यानंतर बघा, कॉमन नाउन्सचे वेगवेगळे टाईप आहेत. 3 प्रकारचे टाईप आहेत. त्यातला सर्वात पहिला टाईप म्हणजे कन्सर्ट नाउन. आता कन्सर्ट नाउन म्हणजे मूर्त नामे. मूर्त नामे म्हणजे काय? तर कन्सर्ट नाउन्स आर नाउन फॉर द थिंग्स दॅट वी कॅन ॲक्च्युली टच ऑर सी. म्हणजे ज्या वस्तूंना आपण प्रत्यक्ष स्पर्श करू शकतो, त्या वस्तूंना आपण पाहू शकतो, त्याला आपण कन्सर्ट नाउन असे म्हणतो. तर कन्सर्ट नाउनची काही उदाहरणे आहेत बघा. द तानपुरा ही एक वस्तू आहे, ज्या वस्तूला आपण हात लावू शकतो, पाहू शकतो, स्पर्श करू शकतो. बॉक्स, बिल्डिंग, प्लांट एक्सेट्रा. त्यानंतर आपला दुसरा प्रकार आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आर नाउन्स फॉर आयडियाज, क्वालिटीज, फीलिंग्स एक्सेट्रा दॅट वी कॅनॉट टच ऑर सी. ज्यांना आपण प्रत्यक्ष पाहू शकत नाही किंवा स्पर्श करू शकत नाही, अशा गुणविशेषांच्या म्हणजे कल्पनांच्या, कृतीच्या, भावनांच्या किंवा अवस्थांच्या नावांना ॲब्स्ट्रॅक्ट नाउन असे म्हणतात. ॲब्स्ट्रॅक्ट नाउनची काही उदाहरणे आपण पाहणार आहोत. जॉय, ब्रेवरी, डार्कनेस, सॉरो, चाइल्डहुड, लाफ्टर, ट्रूथ, काइंडनेस, पॉवर्टी, हॅपीनेस. आणि यानंतर तिसरं आहे कलेक्टिव्ह नाउन्स. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे सामुदायवाचक नामे. द नाउन दॅट स्टँड फॉर ग्रुप्स ऑफ थिंग्स ऑर प्रॉपर ऑर ॲनिमल्स आर नाउन ॲज कलेक्टिव्ह नाउन्स. वस्तूंच्या, व्यक्तींच्या किंवा प्राण्यांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावांना कलेक्टिव्ह नाउन असे म्हणतात. अ टीम ऑफ प्लेयर्स. बघा, टीमसाठी आपण हे वाक्य वापरू शकतो. अ टीम ऑफ प्लेयर्स, अ ग्रुप ऑफ स्टुडंट्स, अ फ्लोक ऑफ बर्ड्स, क्राऊड, लिस्ट ऑफ मेंबर्स, bunch of flowers, an army, a family. These all are the collective nouns. Now there is nouns to different types of their countable nouns and uncountable nouns. So countable noun मध्ये आपण कॉमन नाउन म्हणजेच आपण अगोदर पाहिल्याप्रमाणे कॉमन असं सामुदायिक प्रकारे दिलेलं जे नाव असतं, त्या नावाला आपण कॉमन नाउन असे म्हणतो. जसं की पेन्सिल, डॉग, मॅन, सिटी, रिवर. कलेक्टिव्ह नाउन हा त्याचा दुसरा प्रकार आहे. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे टीम, बंच, फ्लोक, क्लास, जे ग्रुपनी किंवा समुदायाने एकत्र आलेल्या गोष्टी असतात, त्याला आपण कलेक्टिव्ह नाउन असे म्हणतो. यानंतर आपला दुसरा प्रकार आहे पहा, अनकाउंटेबल नाउन. अनकाउंटेबल नाउनमध्ये सर्वात अगोदर जे येतं ते आहे प्रॉपर नाउन, जे एखाद्या व्यक्तीचं, वस्तूचं, जागेचं, नदीचं, पक्ष्यांचं अशा प्रत्येक सामुदायिक नावाला एक विशेष असं नाव दिलेलं असतं, त्याला आपण प्रॉपर नाउन असे म्हणतो.
जसं की एका मुलाचं नाव आहे, एका बॉयचं नाव आहे नीरज, एका गावाचं नाव आहे पनवेल, एका नदीचं नाव आहे गंगा. सेकंड आपला आहे मटेरियल नाउन. मटेरियल नाउन म्हणजे काय, तर मटेरियल नाउन म्हणजे अशा गोष्टी बघा, मटेरियल नाउन म्हणजे अशा गोष्टी ज्या पदार्थवाचक नामे, त्याला आपण काय म्हणतो, मटेरियल नाउनला पदार्थवाचक नामे. अशा संख्येमध्ये आपल्याला त्यांना मोजता येत नाही. 1 दूध, 2 तेल, 3 चोने असे आपण कधीच म्हणतो का, नाही. तर अशा वस्तूंना आपण काय म्हणतो, तर ह्या सर्व आहेत द्रव्य, धातू, पदार्थ इत्यादीच्या नावांना आपण पदार्थवाचक नामे म्हणजेच मटेरियल नाउन असे म्हणतो. उदाहरणार्थ बघा, वॉटर हे लिक्विड टाईप आहे. याला आपण 1 लिटर 2 लिटर याप्रमाणे मोजतो, पण याला हे द्रव्य रूपात आहे, त्यामुळे याला मटेरियल नाउन असे म्हणतात. वॉटर, आयर्न, शुगर, स्टील, ऑइल, गोल्ड, सिल्वर, these all are things that's melted. या सर्व उष्णता दिल्यानंतर मेल्ट होणाऱ्या वस्तू आहेत, जसं की प्लॅस्टिकसुद्धा यामध्ये येऊ शकतं. तर आणि तिसरा आपला प्रकार आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. तर ॲब्स्ट्रॅक्ट नाउन यामध्ये पहा, अशा गोष्टी ज्यांना आपण भाववाचक नामे असे म्हणतो. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स आर नाउन्स फॉर आयडियाज, क्वालिटीज, फीलिंग्स एक्सेट्रा दॅट वी कॅनॉट टच ऑर सी. बघा, अशा वस्तू ज्यांना आपण प्रत्यक्ष पाहू शकत नाही किंवा स्पर्श करू शकत नाही, अशा गुणविशेषांच्या, कल्पनांच्या किंवा कृतींच्या, भावनांच्या किंवा अवस्थांच्या नावांना आपण काय म्हणतो, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन असे म्हणतो. जसं की हॉनेस्टी हा एक गुण आहे, प्रामाणिकपणा, ठीक आहे. अँगर, राग, काइंडनेस, दयाळूपणा, these all are the examples of abstract noun. थँक्स फॉर वॉचिंग. हे जे ग्रामरचे नाउन हा टॉपिक जर तुम्हाला समजला असेल तर नक्कीच आपण पुढचेही ग्रामरचे काही व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तयार आहात ना तुम्ही? चला तर मग आज आपण